नंतर आता आपण जाऊया भारुडाकडे. भारुड आपल्याला हसवते, भारुड आपल्याला सामाजिक संदेश देते. भारुडातून ढोंगी बाबा असेल, कजाक स्त्रिया, सासूरवासाने मेटाकुटीला आलेल्या सुना इत्यादींचा महत्वपूर्ण संदेश आपणास पाहावयास मिळतो. त्याने माझा प्राण चालिला. अरे विंचू चावला महाराज, अरे विंचू चावला. मनुष्य इंगळी अति दारुण. हा म्हणजे अति दारुण. दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे? दारुण म्हणजे भयंकर. हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का? अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर. अति भयंकर म्हणजे खूप भयंकर. आणि खूप भयंकर म्हणजे मांदाळ भयंकर. आणि मांदाळ भयंकर म्हणजे तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर. बापरे. मनुष्य इंगळे अति दारुण मदनांगा मारिला तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं. हे गंगीचा इथं काय संबंध? मग त्या रंगीनं कोणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं. त्या इंगळीनं. महाराज इंगळी म्हणजे मोठा विंचू. मोठा विंचू. अंदाजे केवढा विंचू? तुझ्या एवढा. हो बा. मनुष्य इंगळे अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू चावला महाराज. अरे विंचू चावला. उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री असला उतारा चालत नाही. मग एक गरम गरम पावशेर काय ते दूध दूध असलाही उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. तंबाखू आणि चुना खायचा माग सारा. हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं? तमोगुण म्हणजे काय? काय? तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा. मी मारतो पिन. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा. अरे विंचू चावला महाराज. अरे विंचू चावला. सत्य उतार्या येऊन आला का? सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण. बरं झालं. किंचित राहिली फुणफुण अजून राहिले. शांत केली जनार्दने. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.